नमस्कार मित्रांनो, नुकतीच ग्रुप बी मेन्स एक्झाम आपली पार पडलेली आहे. बऱ्याच जणांना चांगले तर काहींना बऱ्यापैकी स्कोर आलेले आहेत. ज्यांचं PSI होण्याचं स्वप्न आहे, अशा सर्व मित्रमैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं ASO STIला नाही झालं तर PSIला नक्कीच होऊन जाईल. पण कसं आहे, ASO STI मेन्स रिझल्टमध्ये जर तुमचं नाव असेल फायनल लिस्टमध्ये तर तुमची पोस्ट असते. परंतु PSIसाठी तसं नाही. PSI मेन्सच्या लिस्टमध्ये तुम्ही असला तरी अजून PSI फिजिकल बाकी असतं, म्हणजे ग्राउंड बाकी असतं आणि पुढचा टप्पा असतो तो इंटरव्ह्यूचा असतो. आणि PSI फिजिकल पास होणं म्हणजे अगदीच इम्पॉसिबल नाही, पण आपण समजतो तितकं इझीही नाही. मला असं वाटतं हा एक चॅलेंजिंग टास्क आहे आणि का ते PSI फिजिकल 2023च्या ॲनालिसिसवरून सांगते. PSI 2023बद्दल आपण माहिती बघूया. टोटल वॅकन्सी होत्या 374, म्हणजे टोटल एकूण जागा होत्या 374. ग्राउंड क्वालिफाय झालेले होते 203 जणं. मेल क्वालिफाईड होते 189. जागा किती होत्या 242 पैकी 189 मुलं आणि फिमेल म्हणजे महिलांमध्ये जागा होत्या 113. त्यापैकी फक्त 14 मुली फक्त शारीरिक चाचणीमध्ये पात्र झालेल्या आहेत. आणि हा सांगायचा उद्देश तुम्ही घाबरून जावं असा मुळीच नाही. उलट तुम्हाला आयडिया यावी आणि तुम्ही अजून जास्त प्रॅक्टिस करावी. तुम्ही हे चॅलेंज स्वीकारून तेवढ्या डेडिकेशनने केलं तर निश्चितच आपण अंतिम ध्येयापर्यंत नक्की जाऊ शकतो. म्हणजेच PSI होण्याचं जे आपलं वर्दीचं स्वप्न आहे ते डेफिनेटली पूर्ण होऊ शकतं. ऑल द बेस्ट.